कर्मस्थान आहे ते कुठे आहे? आदमापूर, भुदरगड, म्हणजे कोल्हापूर प्रांतामध्ये अगदी कोल्हापूर पासून 40 किलोमीटर अंतरावरती हे आदमापूर क्षेत्र आहे. एकदा कधीतरी प्रत्येकानं आदमापूरला गेलं पाहिजे. का बरं गेलं पाहिजे? आदमापूरला काय सुंदर असं मामांचं मंदिर आहे. कुठे? आदमापूरला. मामांनी भविष्यवाणीमध्ये सांगून ठेवलंय, कित्येक वर्षापूर्वी मामांनी ही भविष्यवाणी केली की माझा हा राजवाडा बघायला लांबून लोक येतील, कनेरगावहून येतील, अकोल्यावरून येतील, फुडजळगाववरून येतील, अनेक प्रांतातून हा रथ सोहळा बघायला लोक येतील. आणि अशा प्रकारे मामांचा राजवाडा आपण पाहिला पाहिजे. मामांचा आपल्याला मामांकडे जाता आलं नाही ज्यांना, त्यांना भेट देण्यासाठी असे अनेक रथ सोहळे महाराष्ट्रामध्ये फिरतायत आणि भक्तीचा ते प्रचार करतायत. ही जी मेंढी माऊली आहे ना, ही सामान्य मेंढी नाहीये, लक्षात ठेवा. हे सुद्धा देवगण आहेत, देवगण. यांची जर सेवा केली तर भक्तांना अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. कित्येक जण काहीतरी व्याधी होते, उपाधी होते आणि मग मेंढी माऊलीची सेवा करतात आणि त्यांना रोगमुक्त झाल्याचा अनुभव येतो. डॉक्टरांचं संशोधन असं झालंय की कित्येक लोकांचा कॅन्सर का होतो? अयोग्य पद्धतीच्या खाण्यामुळे. आता आपण जे खातोय की नाही ते सगळं फवारलेलं म्हणजे केमिकल युक्त खातोय आणि केमिकल युक्त खाण्यामुळे काय होतंय? आपल्याला ते शरीरामध्ये विष तयार होत आहे. पण विषाला सुद्धा पचवण्याची ताकद आमच्या महादेवामध्ये. कारण महादेवांनी काय केलं होतं? हलाहल नावाचं विष प्राशन केलं होतं. आपण सुद्धा रोज थोडं थोडं विष ग्रहण करतोय. आपली सुद्धा अशाच पद्धतीने वाटचाल चालू आहे. असो, पण मामांच्या या मेंढी माऊलीची सेवा केली त्याला सुद्धा चांगला अनुभव येतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय? चमत्कारासाठी संतांकडे कधी जायचं नाही, लक्षात ठेवा. संतांकडे जायचं कशासाठी? चमत्कार करतात म्हणून तर जायचंच नाही. खऱ्या अर्थानं संतांकडे भक्तीचं मागण्यासाठी जायचं. संतांकडे हा जो जनसागर आहे की नाही, या जनसागराला भक्तीची गंगा त्यांच्या मनामध्ये प्रवाहित केली, हाच खरा मोठा चमत्कार आहे, लक्षात ठेवा. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसवेद्या आत्मरूपा देवा तुझ गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजिये. ज्ञानेश्वरांचं खरं कार्य काय? त्यांनी भिंत चालवली, हा चमत्कार मोठा नाहीये. लक्षात ठेवा की आमच्यासारखे दगड असणाऱ्या माणसांना ज्ञानाची खऱ्या अर्थाने गंगा ज्ञानेश्वरीच्या रूपाने आम्हाला उपलब्ध करून दिली, हा खरा ज्ञानेश्वरांचा खरा चमत्कार आहे. ज्या वेळेस आळंदीहून पंढरपूरला लाखोंचा जनसमुदाय जातो त्या वेळेला कुठल्याही पद्धतीच्या नियोजनाची, कार्यक्रम पत्रिकेची गरज नसते. कुठलं नियोजन आहे? कुठलं आमंत्रण आहे? पण 10 लाख लोक आनंदाने नामस्मरण करत करत कुठे पोचतात? पंढरपूरला पोचतात. हा खरा चमत्कार आहे. पण अलीकडच्या लोकांना काय वाटतं? चमत्कार केला म्हणजे संत नाही. लक्षात ठेवा, चमत्कार आणि संतांचं एक सहज, तो काही करायचा म्हणून चमत्कार झालेला नसतो. मामाने सुद्धा सांगितलंय, नीतीनं वागा म्हणजे काही कमी पडणार नाही. सगळ्यात महत्वाचं आहे कर्म. कर्म हेच आपल्याला सुधारण्याचं काम करतं. अंधश्रद्धा कधीही ठेवायची नाही. संतांनी सांगितलं की भेदभाव कधीही करायचा नाही. कारण का करायचं नाही? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंग. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. सत्य करणं आणि सत्य कर्मा व्हावे सहाय्य. घातली या भय नरक. म्हणून सत्य कर्माला, एखाद्या ठिकाणी एखादा माणूस कीर्तनाला चाललाय, भजनाला चाललाय, नामस्मरणासाठी जातोय, साधनेसाठी जातोय, आपल्याला जाता आलं नाही, हरकत नाही. पण जाणाऱ्या मनुष्याला आपण अडवायचं
तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली अभय नरक म्हणून सत्कर्माला एखाद्या ठिकाणी काही चांगला उपक्रम चालू आहे, अन्नदान चालू आहे, त्या ठिकाणी आपल्याला मदत करता आली नाही, हरकत नाही. मी नेहमी सांगतो की तुम्हाला पुण्य करता आलं नाही तरी चालेल, पण पाप करायचं. एकदा एका जंगलाला खूप मोठी आग लागली होती, भयानक आग लागली होती. आणि अशी आग लागलेली असताना एक चिमणी काय करायची, आपल्या चोचीमध्ये पाणी घ्यायचे आणि ते पाणी त्या आगीवरती प्रोक्षण करायचे, म्हणजे शिंपडायचे. कोणीतरी सांगितलं, अगं चिमणीबाई, तू केवढी, तुझी चोच केवढी, ती आग केवढी, आणि तुझ्या त्या चोचीनं एवढी मोठी जंगलाला लागलेली आग विझणार आहे का? त्यावेळेस त्या चिमणीने सांगितलं की मला सुद्धा माहिती आहे की ही आग खूप मोठी लागली आहे. आग अनितीची, अश्रद्धेची, अंधश्रद्धेची, विविध प्रकारची अशा आगी लागलेल्या आहेत. कीर्तनामुळे माझ्या या छोट्याशा चिमणीच्या बोलाप्रमाणे याच्यात काही परिणाम होईल सांगता येत नाही, पण ज्या वेळेस या जंगलाचा कधी इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला त्या चिमणीचं नाव आग लावणाऱ्यांच्या नाही तर विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये असेल. टाळी वाजवायची असेल तर जोरदार वाजवायची. का बरं जोरदार वाजवायची? टाळी मृदुर म्हणीसी उच्च स्वरे करी टाळी, भाकरी करता टाळी, टाळा टाळ करी भजनी नर, टाळा टाळ करी भजनी नर, काळ त्यास कवटाळी, जिताळी जिताळी जन्म टाळी, जिताळी जन्म टाळी, म्हणून भजनी वाजवा तुम्ही टाळी. वाजवा की टाळी अशी वाजवायची की शेजारच्याला सुद्धा आवाज गेला नाही पाहिजे, अशी नाही. कारण काही जण वाजवतात टाळी, पण वाजवली का नाही हे कळत नाही. अशा टाळीचा काही परिणाम होत नाही. हातामध्ये काही प्रेशरचे पॉइंट आहेत, ते प्रेशरचे पॉइंट ज्यावेळेस आपण जलद गतीने विशेष असा आघात करतो त्यावेळेला ते जागृत होतात आणि रक्तभिसरण प्रक्रिया वेगाने होते. आणि अशा वेळेला मेंदूला चांगल्या प्रकारे रक्त पुरवठा होतो. आणि ज्या वेळेला मेंदूला चांगला रक्त पुरवठा होतो त्यावेळेस त्या मनुष्याची विचार करण्याची शक्ती चांगली झालेली असते. म्हणून आरतीच्या वेळेला, भजनाच्या वेळेला, नामस्मरण करत असताना टाळी वाजवायला आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आपल्या इथे विशेष बुद्धीचं चक्र आहे. आपण जे गंध लावतो का नाही, या गंध लावण्यामध्ये सुद्धा पूर्वीच्या काळी चंदनाचा गंध असायचा. चंदनामध्ये गुण कोणता आहे? थंडपणा. आणि डोकं कसं आहे? उष्ण आहे, म्हणजेच गरम आहे. आपण काय म्हणतो, हा माणूस कसा आहे? गरम डोक्याचा आहे. मग गरम डोक्याच्या माणसाला काय केलं पाहिजे? गार करायचं असेल तर त्याला थंडता. हे विज्ञान आहे, आध्यात्मिक विज्ञान याला म्हटलं जातं. त्या पद्धतीने मामाने सुद्धा काय केलं माहितीये का? आम्हा सगळ्यांना भंडारा लावला. लक्षात घ्या, भंडाऱ्यामध्ये काय? भंडारा हा हळदीपासून बनवला जातो आणि हळदीमध्ये विविध अशा प्रकारचे औषधाचे गुण आहेत. विविध प्रकारचे दोष, 36 प्रकारचे रोग नाहीसे करण्याचं सामर्थ्य आमच्या हळदीमध्ये. म्हणून ती कपाळाला लावायची आणि नुसती लावायची नाही, अशी दृढ असली पाहिजे. काही जण अशी लावतात आणि पुन्हा 10 मिनिटांनी. पूर्वीच्या काळी महिला मंडळींना 1 रुपया कपाळाला लावायचा. का लावायचा? तर ते कुंकू, साखरपुड्याच्या विधीलाच एक भाग आहे बघा, कपाळाला असा रुपया लावला जात, त्या आकाराचं कुंकू लावलं जायचं. आता काय केलं जातं? आता काही दिवसांनी ही टिकली तर नाहीतर काय सांगता येत नाही. टाळी टाळी या शब्दाचे नीट लक्षपूर्वक ऐका. पोटाची एक टाळी तदुपरी दुसरी लागली ध्यान टाळी. आपल्याकडे प्रसाद अगोदर आहे का नंतर आहे? म्हणजे कीर्तन झाल्यावर आहे ना. कधी कधी काय होतं, प्रसाद अगोदर असतो आणि कीर्तन नंतर असतं. आणि मग रात्री 9 ते 11 जर कीर्तन असलं आणि त्यावेळेला
त्या मावशीला कशी खांबा शेजारी जागा मिळाली का नाही, तशी जर जागा मिळाली, पोटाची एक टाळी तदुपरी दुसरी लागली ध्यान टाळी, काही निंदो निटाळी परधन कवळी, ती नव्हे शुद्ध टाळी, टाळा टाळी सटाळी, टाळा टाळी सटाळी, उगीच हसूने टिंगली साठी टाळी, जी टाळी जन्म टाळी, जी टाळी जन्म टाळी, म्हणून भजनी वाजवा तुम्ही. हा, आता कळलं असेल टाळीचं महत्व. म्हणजे अशा अर्थाने मला वाटतं फक्त इकडंच महत्व सांगितलंय का, तुम्ही काय वाजवली नाही टाळी? जोरात एकदा होऊ द्या, टाळी वाजवा जोरात. सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्या ज्या वेळेला जय जयकार होतो की नाही, इथे मूलाधार नावाचं केंद्र आहे. म्हणजे त्याला आपण म्हणतो मराठीत सांगायचं झालं तर बेंबीच्या देठापासून. आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेस इथून आवाज दिला जातो त्यावेळेला तो आवाज खरा असतो. परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे 4 प्रकार आहेत. आणि ज्या वेळेस परापासून उगम होतो का नाही, म्हणून म्हटलं जातं आर्त भावनेने केली जाते त्याला म्हणायचं आरती. आरतीमध्ये काय पाहिजे? आर्तता. आर्तता अर्थात म्हणजे त्याच्यातला तो भाव आहे. आणि तो भाव ज्या वेळेस आपला त्या आरतीमध्ये उतरतो ना, त्यावेळेस तो मनुष्य भगवंताच्या अधिकाधिक सानिध्यामध्ये जात असतो. आणि आपल्याला काय करायचंय? अनेक लोकांना देव आपल्या घरी आलेला आवडतो. अनेक लोकांना आपल्या घरी देव आलेला, पण आपण देवाच्या घरी जायला, आपण देवाच्या घरी जायला आवडतं का? पण एक परम सत्य लक्षात ठेवा, मामाने सांगून ठेवलं, मी सांगितलेलं नाही. ज्या अर्थी मनुष्याचा जन्म झालाय, ज्या अर्थी मनुष्याचा जन्म झालाय, त्या अर्थी त्याच दिवशी त्याचा मृत्यू सुद्धा लिहिलेला आहे. फक्त आपल्याला माहिती नाही की आपला कमाय. आणि मनुष्य मृत्यूला विसरल्यामुळे पापाचरणाला प्रवृत्त होतो. ज्या दिवशी आपल्या मृत्यूची तारीख आपल्याला समजेल त्या दिवशी मनुष्य पापाचरण करण्यास प्रवृत्त होणार नाही. म्हणून संतांनी सांगितलं आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देव अनेक प्रकारचे 33 प्रकारचे देव आहेत, पण ते देव आपला असं करणं पाहिजे. आता बघा, आपल्याला व्यवहारातला नियम पाहिजे, लक्षात घ्या. आपलंसं करायला काय करावं लागतं? पहिल्यांदा एका सुनेचं लग्न झालं, म्हणजे सुनबाई घरात आली नवीन, त्या आईने फोन करून सांगितलं, म्हणजे पहिल्यांदा वर्षभर काय कर, तू घरातल्यांची सगळ्यांची काळजी कर. आईनं काय सांगितलं? घरातल्या सगळ्यांची मर्जी राख, आणि एकदा का हा आपलासा झाला एकदा हा आपलासा झाला की पुन्हा बाकीचे कुठं जात. हा घरोघरीचा काय आहे मी काय सांगणार नाही. हा घरोघरीचा नियम असू शकतो. आणि सासू आणि सुनामध्ये सुद्धा खूप प्रेम असू शकतं. सासू सुनामध्ये, सासू आणि सून या 2 वाक्यांची रचना करतानाच बघा, सासू म्हणजे सारख्या सूचना, सारख्या सूचना, आणि सून कोणाला म्हणायचं? जिला सूचना नको असते ती. एकदा हळदी कुंकाचा कार्यक्रम होता, आणि त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला दोघी सासू सुना गेल्या. आणि त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर काय झालं? त्या घरामध्ये बसायला एकच पाठ होता, एकच पाठ होता. आणि त्या सासूबाईने काय केलं माहितीये का? आता खरं बसलो कोण पाहिजे, सासूने का सुनेने? पाठावर कोण बसलं पाहिजे? आवाज काय ना? हा, कुणी बसलं पाहिजे? हा, सासूने बसलं पाहिजे का नाही? पण नाही, त्या दिवशी तिथं सासूबाईने सांगितलं सासून नाही बसायचं, सुनबाई बसणार. मालू नावाची सून होती, मालूला बसवलं. सुनबाईला सांगितलं मालू तू बस. दुसऱ्या ठिकाणी गेल्या, तिथंही तसंच एकच खुर्ची होती, तिथं सुद्धा कोणाला बसवलं? मालूलाच बसवलं. असं करता करता 4-5 घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला. एका, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, आणि 5व्या वेळेला मात्र काय झालं माहितीये का? त्या बायकाच्या सोबत आले होते की नाही, सोबत असणाऱ्या महिला, त्यांना राहवलं नाही.
अहो म्हणले सासूबाई तुम्ही किती मालूवर प्रेम आहे तुमचं, तुम्ही जिथं जाईल तिथं मालूचा सन्मान करताय, बसायला जागा देताय आणि नवे नवे तुम्हाला जर उभारायची वेळ आली उभा राहताय, पण बसायला मात्र मालूलाच देताय. त्यावेळेस सासूने सांगितलं की प्रेम वगैरे काही नाही, आमच्या मालूने जो शालू घातलाय की नाही तो माझा आहे. म्हणजे काही वेळेला हेतू आणि कृती म्हणजे भाव आहे की नाही, भाव जरी शुद्ध असला, म्हणजे हातामध्ये आमच्या जपमाळ आहे, आम्ही देवासमोर दिवा लावून बसलोय, पण आमच्या अंतःकरणामध्ये काय आहे हे तपासलं पाहिजे. म्हणजे हेतू आणि कृती ही शुद्ध असली पाहिजे. मग आपलंसं करण्यासाठी काय करावं, तर भगवंताचं नामचिंतन करावं. पण ते कसं करायचं, आवडीनं, प्रेमानं, श्रद्धेनं, एकाग्रतेनं भगवंताचं नामचिंतन करायचं. आणि त्यावेळेला आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नवे, हेरती माईक दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान, अविनाश करी आपुल्या आईसे, लावी मना पिसे गोविंद. गोविंदाचं मनाला पिस लागलं पाहिजे. माझी मज झाली अनावर वाचा. नामस्मरणाची ही शेवटची टप्पा आहे. म्हणजे शेवटचा टप्पा कशा अर्थाने म्हणतो मी, याच्या पुढची अवस्थाच नाही. कारण वाचेला अनावरण होणं ही तुकाराम महाराजांची साधना आहे, लक्षात ठेवा. भंडारा डोंगरावरती त्यांनी जी तपश्चर्या केली आणि साधनेचा परिणाम असा झाला की नाम घ्यायचं नाही असं जरी ठरवलं तरी त्या वाचेने काय व्हायचं, आपोआप स्फुरण व्हायचं. आणि देवासमोर गेल्यानंतर देवाचं दर्शन हे बंद डोळ्याने केलं पाहिजे का उघड्या डोळ्याने केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. आपण काय करतो, नेमकं देव समोर यायला डोळे काय गाठ पडते आहे की नाही. म्हणून देवासमोर गेल्यानंतरच नाही, मी नेहमी सांगतो की नेहमी आपले डोळे उघडे असायला पाहिजेत. उघडा डोळे बघा देवाकडे, हा देवाकडे बघा. आमच्या देवाकडे जर पाहिलं की नाही, हा देव कसा आहे, सुंदर ते ध्यान उभे विठेवारी, 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 करकटीवरी हे बोनिया, करकटीवरी हे बोनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हे आवडे निरंतर हे तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा काचे पितांबर, तुळसी हार गळा काचे पितांबर. भगवंताचं ध्यान करावं, सुंदर ध्यान करावं. आमचा पांडुरंग परमात्मा कसा आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकठावरी राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. अहो त्या भगवंताचं ध्यान ब्रह्मादिक देव सुद्धा करतात. पांडुरंग परमात्म्याचे जे हात आहेत की नाही ते कशावरती आहेत, कटेवरती. कटेवरती काय आहेत लक्षात घ्या. जो पांडुरंग परमात्म्याचा उपासक भक्त आहे त्या भक्तासाठी हा जो भवसागर आहे की नाही, हा भवसागर हा कमरे इतक्या पाण्या इतकाच आहे. कुणासाठी, खऱ्या भक्तासाठी. हे सांगण्यासाठी देवाचे हात कमरेवरती आहे. देवाच्या डोक्यावरती काय, शिवपिंड आहे. म्हणजे हरी आणि हरामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद नाही. हे आमचं अद्वैत तत्वज्ञान आहे. अद्वैत तत्वज्ञानाचा जो सिद्धांत आमच्या आदिगुरु शंकराचार्यांनी हा सिद्धांत मांडला. म्हणजे जे चैतन्य तत्व आहे, जे शिवामध्ये तेच हरीमध्ये, आणि जे हरीमध्ये तेच हरामध्ये, जे शिवामध्ये तेच जीवामध्ये, जे जीवामध्ये तेच शिवामध्ये, हे परमतत्व आहे.
आत्मा तोच जाणू शकतो जो परमात्म्याला जाणतो, आणि जो आत्म्याला जाणतो तोच परमात्म्याला जाणू शकतो. म्हणून आत्मा जाणला पाहिजे, आत्मा हा जाणला पाहिजे. हे परमतत्वज्ञान आमच्या संतांनी आम्हाला सांगून ठेवलं. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. सोमवार आला की शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. मंगळवार आला की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी. प्रत्येक जसा वार येईल तसं बदलून चालणार. आमची उपासना ही स्थिर असली पाहिजे. आणि मग तुम्ही तीर्थयात्रा करा, विविध देवतेचं दर्शन करा, पण उपासना मात्र एकाच देवाची केली पाहिजे. तो देव एकदा तुम्ही आपलासा केला, जसं पतिव्रतेने पतीला आपल्या अंकित झाली की संपूर्ण संसार हा तिच्या अधीन राहतो, तिच्या अंकित होतो. ते संपूर्ण कुटुंब तिच्या अंकित राहतं. याच पद्धतीने भक्ताने देवाला आपलंस केलं. सगळ्यात महत्वाचं आहे आपलंस करणं. आणि आपलासा देव कधी होईल? देवाला कोणतीही प्रलोभन चालत नाही, आणि आपल्यासारखा वशिला तर चालत नाही. इथला कोणताही वशिला, तुम्हाला मूर्तीचं दर्शन घडेल पण देवाचं दर्शन पैशाने घडणार नाही. त्याला आत्मदर्शन ज्याला करायचंय त्याला चित्ताची विशेष अशी योग्यता स्वतःच विकसित केली पाहिजे. आणि चित्ताची विशेष योग्यता कधी होते? कोणता तरी मेडिकलमध्ये जाऊन साबण आणून, कोणतं तरी केमिकल आणून चित्त शुद्ध होईल का? नाही. चित्त शुद्ध कधी होईल? भगवंताच्या प्रेमाने केलेल्या भजनामुळे. किती वेळ भजन केलं काही महत्वाचं नाही, पण कसं भजन केलं हे खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून देव आपलासा करायचा आहे. देव आपलासा कधी होईल? भगवंताच्या अखंडित प्रेमाने केलेल्या भजनामुळे. बाळूमामाच्या नावानं बाळूमामाच्या नावानं बाळूमामांना जर आपण मनोभावे हाक मारली तर मामा आज सुद्धा, मामाने सांगितलंय, मी कुठेही गेलेलो नाही, तुम्ही तुमच्या शेषनागाच्या अवतार आहेत बाळूमामा. रुद्राचा अवतार, शेषनागाचा अवतार म्हणजे आमचे बाळूमामा आहेत. कुठेही जायची गरज नाही. मामा म्हणतात तुम्ही आर्त भावनेने हाक द्या, मी तिथेच तुम्हाला ओ दिल्याशिवाय राहणार नाही. हा देव आपलासा करायचा, संत आपलेसे करायचे. संत आपलेसे केले की भगवंत आपला झाल्याशिवाय राहत नाही. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयं नच मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठतु नारद. संतांनी एकदा भगवंताला विचारलं, हे देवा नक्की तुझं निवासस्थान कुठे आहे? त्यावेळेस भगवंत सांगतात, नाहं वसामि वैकुंठे, मी वैकुंठात नाही. योगिनां हृदयं नच, योग्यांच्या हृदयामध्ये सुद्धा नाही. योगिनां हृदयं नच मदभक्ता यत्र गायन्ति, ज्या ठिकाणी आवडीने, श्रद्धेने, एकाग्रतेने, तन्मयतेने भगवंताचं भजन चालू असतं की नाही, त्या ठिकाणी भगवंताची विशेष उपस्थिती असते. आपण जी ही कीर्तन सेवा ऐकत आहात, या कीर्तन पद्धतीला नारदीय कीर्तन पद्धत म्हणतात. महाराष्ट्रामध्ये 2 पद्धती प्रसिद्ध आहेत. एक आमचं वारकरी कीर्तन. कीर्तन कशाला म्हणायचं पहिल्यांदा सांगतो. ज्या ठिकाणी भगवंताच्या कीर्तीचं गायन करायचं असतं त्याला म्हणायचं कीर्तन. आणि महाराष्ट्रामध्ये 2 पद्धती प्रसिद्ध आहेत. एक आमची वारकरी कीर्तनाची पद्धत, याच्यामध्ये गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, विनेकरी सर्वजण एकत्र येतात आणि भगवंताच्या कीर्तीचं गायन करतात. याला म्हणायचं वारकरी कीर्तन. आणि नारदीय कीर्तनामध्ये आमचे संवादिनी वादक, संवादिनी म्हणजे मराठीत हार्मोनियम, आणि इकडच्या बाजूला तबला वादक, तबला वादक आणि हार्मोनियम वादक, हे 2 वादक. या दोन्ही वादकांनी अनेक महाराजांना वाजवलंय, म्हणजे कीर्तन वाजवलंय असं मला म्हणायचंय. अनेक कीर्तनकारांना यांनी साथ केली. माझं परम भाग्य आहे. साथीदार हा चांगला असावा लागतो.
मग तो जन्माचा असो नाहीतर कीर्तनाचा. साथीदार जर चांगला असेल तर आपलं जीवन काय होतं, सुगम होतं, सुलभ होतं. साथीदार जर सुरात नसेल तर बेसूर झाल्याशिवाय राहत नाही. हार्मोनियमच्या साथीसाठी आहेत आमचे सुग्रीव महाराज भरगंडे. कार्यक्रम अमरावतीला असो, नांदेडला असो, पुण्याला असो, कुठेही असो, हार्मोनियमच्या साथीला आमचे भरगंडे महाराज फिक्स असतात. आणि तबल्याच्या साठी आजच्या साथीसाठी उपलब्ध आहेत. प्रसिद्ध महाराष्ट्रामध्ये जे तबला वादनामध्ये प्रसिद्ध आहे असे अनिल सितारे तबल्यासाठी इथं उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही वादकांसाठी व्हायला हव्या. आपण नारदी कीर्तनामध्ये पूर्व रंग आणि उत्तर रंग असे दोन भाग आहेत. पूर्व रंगामध्ये संतांच्या अभंगाचं विवेचन केलं जातं आणि त्याच्यावरती चिंतन मांडलं जातं, याला म्हणायचं पूर्व रंग. आणि उत्तर रंगामध्ये या अभंगाला अनुषंगाने आख्यान अर्थात कथा सांगितली जाते, याला म्हणायचं उत्तर रंग. पूर्व रंग आणि उत्तर रंग या दोन्हीच्या मध्ये साथीदाराने अभंग गायचा असतो. अशी कीर्तनाची पद्धत आहे, नारदी कीर्तनाची पद्धत आहे. पूर्व रंग आणि उत्तर रंग हे नारदी कीर्तनाचे दोन महत्वाचे भाग आहेत. कीर्तनकार बुवाचा रंग कसाही असू द्या, कीर्तनकार बुवाचा रंग, कीर्तनकाराचा रंग कसाही असू द्या, पण अंतरंग मात्र महत्वाचा आहे. आणि या अंतरंगातूनच जर आपण पांडुरंगाची उपासना केली तर तो पांडुरंग आपल्याला कृपा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आमच्या साथीदारांना विनंती करतो, आपण अभंग सेवा साकार करावी, म्हणजे आपण आख्यान सुरुवात करूया. गुरु चरणी ठेविता भाव, 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 गुरुचरणी ठेविता भावा, गुरुचरणी ठेविता भावा. आप आप भेटे देव, आप आप भेटे देव, म्हणून गुरु ते बजावे, म्हणून गुरु ते बजावे, म्हणून गुरु ते बजावे, आणि गुरुशी भजावे, म्हणून गुरुशी भजावे, म्हणून गुरुशी भजावे. रूप ध्यानाची आणावे, रूप ध्यानाची आणावे, म्हणून गुरु ते बजावे, म्हणून गुरु ते बजावे, म्हणून गुरु ते बजावे, म्हणून गुरुशी भजावे, म्हणून गुरुशी भजावे, म्हणून गुरुशी भजावे. देव गुरु पासी आये, देव गुरु पासी आये, वारंवार सांगू काय, सांगू काय, वारंवार सांगू काय, सांगू काय, वारंवार सांगू काय, वारंवार सांगू काय, म्हणून गुरु बजावे, म्हणून गुरु बजावे, म्हणून गुरु बजावे, म्हणून
बघावे म्हणून गुरुशी बघावे तुका म्हणे गुरु भजनी तुका म्हणे गुरु भजनी देव भेट जनी मानी देव भेट जनी मानी देव भेट जनीवनी देव भेट जनीवनी म्हणून गुरु बघावे म्हणून गुरु बघावे म्हणून गुरु बघावे म्हणून गुरुशी बघावे म्हणून गुरुशी बघावे म्हणून गुरुशी बघावे पठाणा ध्यानावे आना आनावे रूपधनासी आनवे रूपधनासी आनवे रूपधनासी आनवे रूपधनासी आनवे गुरु बघावे म्हणून गुरु सगळ्यांनी आता ताट बसा. ताट का बसायचं? आपल्या मणक्यामध्ये 21 मणे आहेत. घरी गेल्यानंतर मोजा. ते असे सरळ राहिले पाहिजे, ताट राहिले पाहिजे. मनुष्यानं नम्र असावं पण बसताना ताट बसावं. हात मोकळा, गळा मोकळा आणि मन सुद्धा मोकळं. अशा मोकळ्या वातावरणामध्ये आपण परमेश्वराचं 2 मिनिटं भजन म्हणायचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय, ओम नमः शिवाय, मुळे महाराज नमः शिवाय, नमः शिवाय
शिवाय ओम नमः शिवाय मुळे महाराज नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय मुळे महाराज नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मुळे महाराज नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः पार्वती पते शिव हर हर महादेव हर हर महादेव हर मनाच्या नावानं सांग भले मनाच्या नावानं सांग भले सत्याच्या नावानं सांग भले माऊलीच्या नावानं सांग भले घ्या हात खाली नाही नाही सगळ्यांचे हात वरच होते दाशार्णव देशीचा विख्यात राजा भद्रायू पूजन करी शिवाचे पूजन करी शिवाचे त्या योगे तो सदाची भद्रायू रामा राम राम हर हर राम 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 सीतापत राम 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 रघुत्तम राम 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 सीतापत पूर्वीच्या काळी मध्य प्रदेशामध्ये राजा भद्रायू नाव सुद्धा चांगलं असावं, नाव अर्थपूर्ण असावं आणि नावाला अर्थ असावा आणि त्याप्रमाणे वागणं असावं. नाव गंगाबाई आणि घरी एक पाण्याचा थेंब नाही चालेल का? नावाप्रमाणे भद्रम इति आयु इति भद्रायू म्हणजे ज्याचं जीवन भद्र आहे. भद्र म्हणजे चांगलं. भद्र या शब्दाचा अर्थ चांगला असा होतो. आपण म्हणतो की नाही तुम्ही काहीतरी अभद्र बोलू नका. अभद्र म्हणजे वाईट आणि भद्र म्हणजे चांगला. असा भद्रायू साधारणपणे 8 वर्षाचा झाला. किती वर्षाचा झाला? 8 वर्षाचा झाला. आणि 8 वर्षाचा झाल्यानंतर भद्रायूला गुरुकुलामध्ये शस्त्र आणि शास्त्र याचं प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवलं. पूर्वीच्या काळी शस्त्रही महत्वाचं असायचं आणि शास्त्रही महत्वाचं असायचं आणि म्हणून शिक्षणासाठी त्याला पाठवण्यात आलं गुरुकुलामध्ये. अलीकडच्या काळामध्ये कुलगुरू पद्धत आहे. आपल्याला कुलगुरूंकडे जावं लागतं आणि पूर्वीच्या काळी गुरुकुल ही पद्धत होती. गुरुकुल पद्धतीमध्ये विद्यार्थ्याच्या घरी शिक्षक येणार नाही, शिक्षकाच्या घरी विद्यार्थ्यांनी जायचं. विद्यालयाकडे जाण्याचा मार्ग असा एक बोर्ड लिहिला होता. आणि काय झालं मी पाहिलं वाचलं आणि एक मनात संभ्रम तयार झाला. वाचलं असं विद्यालयाकडे जाण्याचा मार्ग. म्हणजे आजच्या काळातलं शिक्षण जे आहे की नाही ते खऱ्या अर्थानं अशा पद्धतीकडे वाटचाल केली की काय असा संभ्रम होऊ शकतो. अशा पद्धतीचं शिक्षण आहे. शिक्षण कसं असावं की जो मनुष्य आमचे तरुण सागर महाराज सांगतात की मुलांना तुम्ही शिकवून लायक बनवा. मुलांना शिकवून तुम्ही लायक बनवा पण इतकंही लायक बनवू नका की जे तुम्हालाच नालायक ठरवतील. म्हणजे शिक्षण खूप महत्वाचं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते नक्की पाहिजे पण शिक्षणाबरोबर संस्कार सुद्धा पाहिजेत. हे महत्वाचं आहे. म्हणजे एखादा मुलगा कलेक्टर आहे आणि तो आपल्या आईवडिलांना सांभाळत नसेल तर हे चांगलं नाही. म्हणजे कलेक्टर आहे हा त्याच्या ज्ञानाला आपला सलाम आहे
पण त्याचे संस्कार सुद्धा खूप महत्वाचे. आणि म्हणून भद्रायूला शस्त्र आणि शास्त्र याचं प्रशिक्षण देण्यासाठी गुरूंना घरी न बोलवता गुरूंच्या घरी त्याला पाठवलं. आणि गुरुकुलामध्ये भद्रायू गेला. गुरुकुलामध्ये इतर विद्यार्थ्याप्रमाणेच मगाशी सांगितल्याप्रमाणे भेदाभेद भ्रम अमंगळ, मी राजपुत्र आहे म्हणून मला विशेष सवलत काही नाही, सगळी कामं स्वतःचं ताट स्वतःच द्यायचं गुरुकुलामध्ये. अशा पद्धतीचं शिक्षण पूर्ण झालं आणि वय वर्ष 24 झाल्यानंतर परत आपल्या राज्यामध्ये आला. गुरुंनी सांगितलं आता इथली विद्या पूर्ण झाली आहे, घरी जाऊन या विद्येचा उपयोग करा. घरी परत आला. राजाने विचार केला मनामध्ये, भद्रायूचं शिक्षण पूर्ण झालंय, वयही 24 वर्षाचं आहे आणि म्हणून आता आपण राज्यकारभार कोणाच्या हाती दिला पाहिजे? भद्रायूच्या हातामध्ये दिला पाहिजे. योग्य त्या वयामध्ये योग्य त्या ठिकाणी तिजोरीच्या चाव्या ह्या योग्य व्यक्तीच्या हातात दिल्या पाहिजे, नाहीतर हिसकावून घेण्याची शक्यता असते. टिप आहे की नाही? योग्य त्या व्यक्तीच्या योग्य त्या वयामध्ये चाव्या आनंदानं स्वीकार करावा आणि आपला जो वानप्रस्थाचा मार्ग आहे तो प्रशस्त करावा. आणि भद्रायूच्या वडिलांनी ते ठरवलं आणि मग पहिल्यांदा राज्यकारभार द्यायचा. पण आपल्याकडे राज्य नुसतं होता येत नाही, पहिल्यांदा त्याचे चतुर्भुज करावं लागतं. द्विभुज चालत नाही राज्य करायचं म्हणजे. चतुर्भुज म्हणजे काय करावं लागतं? शुभमंगल. मला प्रश्न पडतो नेहमी की मंगल प्रसंगी सावधान का म्हणत असतील? नेहमी म्हणजे प्रसंग हा कसा आहे? मंगल आहे ना. आता तुम्ही बघा, एक लाईटचा डीपी असतो आणि त्याच्यावरती असं लाल अक्षरात लिहिलेलं असतं डेंजर, सावधान, 440 व्होल्टेज आहे इथे, त्याच्यामुळं सावध. वारंवार सावध का केलं जातं? तर मनुष्यानं सावध राहून हा संसार करावा, हा पूर्वजांचा हेतू असावा. पूर्वजांचा हेतू का असावा? तर संसारामध्ये, कारण बघा नेहमी आमच्या महिला मंडळांच्या तोंडी एक वाक्य असतं, आमचा जो दीपक आहे का नाही पहिला खूप चांगला होतो, पण जेव्हापासून ह्याच्या डोक्यावर तांदूळ पडले, नेहमी आमच्या माता माऊलींच्या तोंडात एक वाक्य कायम असतं, पहिलं दीपक सगळं ऐकायचा, पण जेव्हापासून तांदूळ पडलं का नाही तेव्हापासून आमचा दीपक काही ऐकत नाही का? तांदळाची जादूच काय मला कळालेली नाही. तांदळाची प्रचंड मोठी जादू आहे. तांदूळ हा वृक्ष असाय लक्षात ठेवा, एका जागी तो उगवत नाही, त्याचा शब्द आहे, त्याला लावणी करायची म्हणतात. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लावलं जातं. मुलीचं सुद्धा असंच आहे, तिचा जन्म एका घरामध्ये होतो, संवर्धन एका घरामध्ये होतं आणि ती समृद्ध एका घराला करते. म्हणून लग्नामध्ये अक्षदा वापरल्या जातात आणि या अक्षदांचं धार्मिक दृष्ट्या महत्वाचं कारण सांगतो. हा तांदूळ याचं एक दुसरं संस्कृत नाव आहे अक्षत. अक्षत या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्याला छिद्र नाही असा. तांदूळाला तुकडा पडेल, तांदळाचा काय होईल? तुकडा पडेल, पण त्याला कधी छिद्र पडणार नाही. तुम्ही ज्वारीला बघा होल पडलेलं दिसेल, गव्हाला होल पडलेलं दिसेल, पण तांदळाला कधी सुद्धा होल पडलेलं दिसणार नाही. त्याचं नावच आहे अक्षत. आणि म्हणून अशा अक्षदा अर्पण करत असताना आपले आशीर्वाद सुद्धा त्याच्याबरोबर पाहिजे. आणि म्हणून विवाह संस्कारामध्ये जसा आशीर्वादाचा भाग असतो तसाच अन्नदानाचा सुद्धा भाग असतो. जगामध्ये अनेक विवाहाच्या पद्धती आहेत, पण भारतासारखी विवाह पद्धती कोठेही सापडणार नाही. त्याचं कारण सांगतो. इतर देशामध्ये विवाह म्हणजे करार आहे, इतर देशामध्ये विवाह म्हणजे करार आहे आणि भारतामध्ये तो संस्कार आहे. भारतामध्ये काय संस्कार म्हणून आजही विवाहाचा शब्द आहे, विवाह संस्कार. आणि भद्रायू आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं कीर्ती मालिनी. काय नाव होतं? तुम्ही सांगू नका, महिला वर्गांकडून मला नाव अपेक्षित आहे. काय नाव होतं? मोठ्याने सांगा. कीर्ती मालिनी. मी तीनदा का विचारतो माहिती आहे का? तुम्हाला कोणती मालिनी माहिती आहे?
हा बघा, त्यांना ही मालिनी माहिती आहे आणि घरी जाऊन त्यांनी कुठली तरी मालिनी सांगू नये म्हणून मला तीनदा हे सांगावं. हा, भद्रायू आणि कीर्ती मालिनी यांचा विवाह संपन्न झाला. शुभ लग्न सावधान. सावधान अशा पद्धतीने आयू आणि कीर्ती मालिनी यांचा विवाह संपन्न झाला. विवाह संपन्न झाला. राज्यकारभाराची संपूर्ण सूत्र भद्रायूवरती आली. भद्रायूनं राज्यकारभार स्वीकारला आणि तो उत्तम प्रकारे राज्यकारभार स्वीकारत असताना त्याची नेहमीची सवय होती, महादेवाची पूजा केल्याशिवाय अन्नाचा एक कण सुद्धा भक्षण करायचा नाही, असा त्याचा नियम होता. आणि त्या नियमाच्या अंतर्गत त्याची रोजची देवपूजा करायचा आणि पहाटे वनविहारासाठी अरण्यामध्ये शिवमंदिरामध्ये तो दर्शनासाठी जायचा नित्यनेमानं. लग्नाला साधारण 1 वर्ष झालं. आता कीर्तनामध्ये जरा थोडंसं जलदच जावं लागतं, है की नाही? लग्नाला किती वर्ष झाली भद्रायू आणि कीर्ती मालिनीच्या? 1 वर्ष झालं. आणि 1 वर्ष झाल्यानंतर कीर्ती मालिनीने प्रश्न केला, म्हणले तुम्ही रोज पहाटे शिवमंदिरामध्ये महादेवांचं दर्शन करण्यासाठी जाता, आज माझी अशी इच्छा आहे, मला तुमच्या सोबत महादेवाच्या दर्शनासाठी यायचं. भद्रायूने सांगितलं, मी जरी राजा असलो तरी तो प्रजेसाठी आहे. घरात आज सुद्धा माझ्याच आई वडिलांचं राज्य आहे आणि म्हणून आई वडिलांची परवानगी असल्याशिवाय आपण जायचं नाही. आणि मग परवानगी विचारण्यात आली. नेहमी अनुभवाचा सल्ला खूप महत्वाचा असतो. भद्रायूच्या वडिलांनी सांगितलं, पहाटेची वेळ आहे, जायला काही हरकत नाही, पण जाताना सोबत काहीतरी शस्त्र घेऊन जावा. पूर्वी लोक कीर्तनाला जरी आले की नाही, कीर्तनाला तरी सुद्धा सोबत एखादी काठी घेऊन यायचे. येत होते का बरं यायचे? मामाचा एक मुख्य नियम असा आहे, मामा कृपा पण लवकर करतात आणि शिक्षा सुद्धा. आणि मामांचं वाक्य आहे, मी बुडाला धरतच नाही. मामांचं काय वाक्य आहे? मी बुडाला धरत नाही, शेंड्याला धरतो. माऊलीचं वचन आहे, मुळीला जर आपण सिंचन केलं तर पाणी सगळीकडे जातं, पण मामांचं तसं नाही. मामांचं काय सांगणं आहे, मी बुड धरत नाही, शेंडा धरतो. त्याच्यामुळे मामांचा जो प्रतिसाद आहे तो तत्पर आहे. त्याच्यामुळे मामांच्या प्रती आपण तत्पर राहणं तेवढंच गरजेचं आहे. भद्रायू आणि कीर्ती मालिनी पहाटेच्या वेळी निघाले अरण्यात. कशा करता निघाले? वनविहारामध्ये महादेवाच्या दर्शनासाठी निघाले. आणि निघाल्यानंतर काय चमत्कार! अहो, पहाटेची वेळ होती. वेळ कशी होती? पहाटेची वेळ होती. आणि त्या पहाटेच्या वेळेमध्ये मला या गिरीचा चंदन गंधित धूप तुला वाहिला, स्वीकारावी पूजा आता. उठी उठी गोपाल, उठी उठी गोपाला. रांगोळ्याने सडे सजविले. वातावरण प्रसन्न आहे, पहाटेची वेळ आहे. आणि अशा वातावरणामध्ये एका झाडावरती पक्षी दिसला कीर्ती मालिनीला. आणि तिने सांगितलं, बघा म्हणले, नेहमीच्या पक्ष्यांपेक्षा हा वेगळा पक्षी आहे, ज्याचा कंठ निळा आहे. आणि नुसतं नीलकंठ असं म्हटल्याबरोबर काय झालं, भद्रायूच्या डोळ्यातून घळ 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 अश्रू यायला लागले. कशासाठी? आपल्या आराध्य देवतेचं, इष्ट देवतेचं नुसतं स्मरण झालं तरी सुद्धा अंगावरती रोमांच उभे राहिले आणि नेत्रांमधून अष्टसात्विक भाव दाटून आले. नामदेवाची अमृत मधुर वाणी, नामदेवाची अमृत मधुर वाणी. श्रवणी येता लोचनी येत पाणी. नयनांमधून पाणी येतं संतांची अभंगवाणी ऐकली तर. आणि अशा पद्धतीनं नुसतं आराध्य देवतेचं नामस्मरण, फक्त नीलकंठ एवढंच म्हटलं तर डोळ्यातून घळ 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 अश्रू यायला लागले. साक्षात महादेवांचं दर्शन झालं अशी भावना दोघांनी केली. तिथंच देवाला, इष्ट देवतेला नमस्कार केला आणि ते दोघांनी गेले पुढे.
पुढे निघाले. वेळ पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधार नाही असा होता. आणि अशा वातावरणामध्ये दोघं निघाले. एवढ्यात आवाज आला, धाव धाव तू जगतीनाथा ललना व्याघ्रे नेली. धाव धाव तू, धाव धाव तू जगतीनाथा ललना व्याघ्रे नेली. धाव 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 अशा पद्धतीने आवाज झाला. आणि आवाजाच्या दिशेने भद्रायू तत्पर राहिला आणि धनुष्य सज्ज केला. आणि धनुष्याला सज्ज करून भद्रायू सुद्धा आवाजाच्या दिशेने धावला. पाहतो तर काय दिसलं त्याला? समोर एक वृद्ध व्यक्ती आणि त्याचीच वृद्ध पत्नी, असे दोघे जण चाललेत रस्त्याने. आणि त्यावेळेला तो वृद्ध आवाज देतोय, धाव धाव तू जगतीनाथा ललना व्याघ्रे नेली. धाव राजा धाव. आणि राजा धाव म्हणलं की राजा सुद्धा तत्पर होता. राजा धावला, धनुष्य सज्ज करून धावला. पण ती वाट होती अरण्यातली. एका ठिकाणी दोन रस्ते फुटतात. एका रस्त्याला तो वाघ निघून गेला त्या वृद्ध स्त्रीला जबड्यामध्ये घेऊन. आणि एका बाजूला भद्रायू शोध करण्यासाठी गेला. आणि जो गेला तो त्याला रात्रीचे 8:50 झाले तरी सुद्धा त्याला तो वाघही सापडला नाही आणि ती वृद्ध स्त्री सुद्धा सापडली नाही. आणि मग माघारी अरण्यामध्ये आला. ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या ठिकाणी परत आला. त्याने हात जोडले, त्या वृद्ध व्यक्तीला विनंती केली, महाराज मी तुमच्या पत्नीला शोधू शकलो नाही. मी दिवसभर शोध घेतला, रात्री सुद्धा शोध घेतला, पण काही सापडलं नाही. मला क्षमा करा, तुम्ही महाराज राज्यात चला, मी तुम्हाला पाहिजे तेवढं धन देतो. आणि हे शब्द ऐकल्यावर तो वृद्ध संतापला. राजा तू धन देतो म्हणजे काय देतो? द्यायचंच आहे ना तुला, तर माझी वृद्ध पत्नी आणून दे, बाकीचं काही देऊ नको. आणि मग मात्र तो भद्रायू चिंतेत पडला. ज्यावेळेस आपल्या पतीवरती संकट येतं की नाही, त्यावेळेस भारतीय स्त्री ही खंबीरपणाने पतीसाठी पुढे येते. कीर्तिमालिनी पुढाली, तिने हात जोडले आणि म्हणले, बाबा तुम्ही आमच्या वडिलांप्रमाणे आहात, आम्ही दोघं पती पत्नी मिळून तुमची सेवा करू, तुम्ही आमच्या घरी चला. आणि असं म्हटल्यानंतर त्या अरण्यामध्ये रात्रीच्या अंधारामध्ये कीर्तिमालिनीही दिसेना आणि तो वृद्ध व्यक्ती सुद्धा दिसेना. मग मात्र तो भद्रायू चिंतित झाला. असा कधीतरी एक प्रसंग येतो ज्या प्रसंगामध्ये मनुष्य दुःखाला अंकित राहतो आणि त्याची विचाराची दिशा ही बदलून जाऊन विवेकाचा अंधार झालेला असतो आणि त्याच्या विचारांवरती दुष्ट शक्तींचं प्राबल्य झालेलं असतं आणि मनामध्ये सद्बुद्धी येत नाही. अशा वेळेला त्याच्या विचारांचं चक्र थांबलेलं असतं आणि अशाच वेळेला काहीतरी अनिष्ट घडण्याची शक्यता असते. आणि भद्रायूच्या मनामध्ये सुद्धा वाईट विचार येऊ लागले. हे तोंड आपण जगाला दाखवायचं नाही, आपण अग्निप्रवेश करायचा असं त्याच्या मनामध्ये येऊ लागलं. आणि नुसता मनामध्ये विचार आला नाही तर त्याने अग्निकाष्ठ जमा केलं, अग्नी गोळा केला, अरण्यामध्ये लाकडं जमा केली, अग्नी प्रज्वलित केला. आणि हा जो देह आहे, हा देह अग्नीला समर्पित करायचा. कारण घरी जाऊन सांगणार काय, पत्नी कुठे आहे, काय उत्तर देणार? त्यापेक्षा हे देहच ठेवायचा नाही, कारणच शिल्लक ठेवायचं नाही, असा त्याच्या मनामध्ये विचार आला. आणि असा मनात विचार आलेला असताना अग्नी प्रज्वलित झाला. पुढे असं अग्निकुंड धगधगीत होत आहे आणि अशा वेळेला संस्कार जागृत होतात, हात जोडले जातात. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. मृत्युंजयाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. कारण तो भक्त कुणाचा होता? महादेवाचा भक्त होता, सांब सदाशिवांचा भक्त होता. त्याने नामस्मरण केलं, महादेवांची आठवण केली आणि अग्नीमध्ये प्रवेश करणार. एवढ्यात काय झालं, साक्षात सांब सदाशिव प्रगट झाले आणि त्याने भद्रायूचे दोन्ही भुजा धरल्या आणि सांगितलं, 84 लक्ष योनीमधून एकदाच मनुष्य जन्म मिळतो, म्हणून कधीही आत्महत्या करायची नाही. प्रसंग कसलाही असो, पण आत्महत्या कधीही करायची, वाईट वेळ किती येऊ द्या, पण आत्महत्या कधीही करायची नाही. हे सांब सदाशिवानी सांगितलं. कुणाला? भद्रायूला सांगितलं आणि भद्राईने तुमच्या माझ्यापर्यंत ते पोचवलं. आणि अशा पद्धतीने भद्रायू सांब सदाशिवांच्या
सांब सदाशिवांनी विचारलं तुला काय पाहिजे, त्यावेळेस त्याने सांगितलं की काही नको, सकाळचा प्रसंग सांगितला, त्या वृद्ध व्यक्तीला त्याची वृद्ध पत्नी मिळावी एवढंच मागणं केलं. त्यावेळेस ईश्वर सांगतात, महादेव सांगतात, अरे हे वृद्ध पत्नी वृद्ध व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नव्हतं, मी स्वतःच तुझी परीक्षा पाहण्यासाठी आलो होतो. देवी पार्वती स्वतः वृद्ध स्त्री झालत्या, मी वृद्ध झालतो. त्यावेळेस भद्रावी विचारतो वाघ कुठून आलता, बिबट्या वाघ कुठून आलता. त्यावेळेस स्वतः महादेव सांगतात, अरे तो वाघ नव्हताच, मुळे आमचा जो नंदी आहे ना, त्या नंदीने वाघाचं काम केलं, नाहीतर आमचे भले भले वाघ. देवाचा नंदी सुद्धा आम्हाला आनंदी करतो, पण आम्ही देवाला शरण गेलं पाहिजे. भद्रायूने मागणं असं मागितलं की माझ्या आई वडिलांना तुमचं संपूर्ण परिवारासहित दर्शन व्हावं, आणि देवाने तथास्तु म्हटले. कीर्तिमालिनी भद्रायूचे माता पिता सर्वांना ईश्वराचा अनुग्रह लाभ कृपा प्राप्त झाली, तशीच तुमच्यासह मला बाळूमामांची कृपा प्राप्त व्हावी. आणि या कीर्तनाचे आयोजक आमचे माननीय श्री संजय हांडे, फुडजवळगाव टेंभुर्णी, मी कंसात टेंभुर्णी म्हणतो कारण त्यांचं कार्यक्षेत्र फुडजवळगाव पण आहे आणि टेंभुर्णी पण आहे, आणि टेंभुर्णी आणि फुडजवळगावच्या मध्ये आमचं अकोले गाव आहे. तेव्हा आमचे संजय हांडे यांनी कीर्तनाचं सौजन्य दिलंय, आणि हा तळ याच ठिकाणी आलाय. मामांची कृपा त्यांच्या परिवारावरती अशीच राहावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बग्याचे जे कारभारी आहेत त्यांनी मला या ठिकाणी येण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. सगळ्यांनी आपण एक श्लोक उच्चारण करूया आणि कीर्तनाची सेवा पूर्ण करूया. काळीचारचा स्वर द्या. उपासनेला दृढ चाल व्हावे, सनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. कुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री जय. संत बाळूमामा महाराज की, माता सत्यव्या माता की जय. धन्यवाद. श्री संत बाळूमामा माता सत्यवा देवी मेतके बग्याचे कारभारी सुरेश सोमाप्पा इरन्नर यांच्या पालखीच्या वतीनं कीर्तनकार कुलकर्णी काका टेंभुर्णी यांचा शाल व हार घालून स्वागत केलेलं आहे. धन्यवाद. बाळूमामाच्या नावानं चांद भले. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि बाळूमामाच्या आरती प्रवचन सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व बग्यातील विसरू नका. बोला जय.